वाईट बॉल आणि रनआउटची संधी असेल पण कीपर कोणत्याही प्रकारचा थ्रो करणार नाही त्यावरती आपण पाहतोय नो बॉल अंपायरचा कॉल इट्स अ नो बॉल पुढचा चेंडू असेल फ्री हिट वरती फायदा घेण्याचा प्रयत्न असेल आणि आता ऑन स्ट्राईक भरत शिर्के तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय लक्ष्मण शिर्के दोन्ही बंधूची जोडी स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लांबूनच खेळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण पाहतो डॉट बॉल यावेळेस आपण एकदा आपण पाहतोय मागं सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉल आपण पाहतोय सुरेख कमबॅक पाहायला मिळतंय पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस डॉट बॉल सुंदर गोलंदाजी राहिली मित्रांनो पहिलाच बॉल नो बॉल होता एक धाव आली होती त्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू डॉट बॉल आणि लागोपाठचा चौथा चेंडू देखील डॉट बॉल सुरेख गोलंदाजी प्रेशर 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 टाकण्याचं काम मात्र आपण पाहतोय आणि 4 संघ आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये 4 संघ आपण पाहतोय सेमीसाठी क्वालिफाय होत्या यावेळेस आपण एकदा आपण पाहतोय वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव असेल 4 संघ आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये दाखल IPL फॉर्मॅट नुसार त्यानंतरच्या सामन्यातील फटका खेळला इनसाइड आउटचा स्ट्रोक गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात रोखू शकणार नाही चेंडू सीमा रेषा पार 4 रन चौकार डीजे विकास थँक्यू डीजे आणि पुन्हा एकदा डीजेच्या भूमिकेमध्ये आमचे अतिशय जिवलग असे मित्र रोहिदास पुन्हा एकदा आपण पाहतोय इनसाइड आउटचा स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय चेंडू करतोय हवाई सफर 6 रन सिक्सर आणि पहा मित्रांनो शॉट कोणाच्या बॅटमधनं आलाय लक्ष्मण शिर्के ज्यांनी बारागाव मावळस प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 4 चेंडू 4 षटकार मारले होते यावेळेस गती परिवर्तन बॉल होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल यावेळेस थोडंसं चेंडू निभाळून घेतला अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव असेल व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न स्विंग आणि मिसचं समीकरण आपण पाहतोय खरं तर खेळाडू थोडंसं लांब राहतात ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे तुमचं हेड पोझिशन यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय धावा मिळतील 2 डिक्लेरेशन झोन 2 धाव आणि त्या ठिकाणी कोणता लहान मुलगा असेल त्याला विनंती आहे की आपण चेंडू आणून द्यायचे यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने चेंडू आला होता स्लॉट मध्ये त्याला फेकून दिले समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये हा येतोय लक्ष्मण शिर्के यांचा ब्रँडेड षटकार आणि कर्णधार आपण पाहतोय फुल फॉर्म मध्ये आहे त्या सुरेखरित्या फलंदाजी करतात आपल्या संघासाठी लक्ष्मण शिर्के लकी पुन्हा एकदा यावेळेस शरीर भरक मारा होता बॉडी काढून घेतली होती बॉलवर आणि षटक समाप्तीचं इशारा पंचांचा आणि 2 षटकाचा खेळ संपलाय धाफलकरवरती धावा आपण पाहतोय 25 या आकड्यावरती आणि यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल थोडीशी खराब दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय
पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल. फलंदाजाला कोणत्याही प्रकारचं कष्ट करणं गरजेचंच नाही, कारण अतिरिक्त स्वरूपाची एक धाव न काही करता मिळत असताना त्यांच्यासाठी. शॉर्ट पिच बॉल यावेळेस देखील आपण पाहतो फटका खेळला गॅपमध्ये बांधलेला चेंडू धडकलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाले त्याने, त्यावरती आपण पाहतोय पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण. यावेळेस नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू उघड्या डोळे पहा नीट, हा असणार आहे फ्रेट वरती घरगुत समाचार घेण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल. लागोपाठचा दुसरा नो बॉल. पुन्हा एकदा फ्रेट असेल. यावेळेस मागे सरकले आणि त्यावरती आपण पाहतोय पुलचा जोरदार फटका खेळला होता गॅपमध्ये. पहिली धाव पाहून पूर्ण केली, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. फेकी थोडीशी आपण पाहतोय खराब होती, पण सुरेखरित्या चेंडूवर स्टॉप केला, त्यावरती 2च धावा असेल. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. कोणत्याही प्रकारची मोठी धाव आली नाही, षटकार चौकार आलेला नाही या षटकामध्ये. आणि स्टेपआउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला, रनआउटची संधी. फेकी डायरेक्ट हिट जर झाला असता निश्चितपणे यावेळेस फलंदाज बाद झाले असते, पण बॅकअप थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि त्यावरती आपण पाहतोय अजून एक अतिरिक्त धाव या ठिकाणी पळून पूर्ण. तर चेंडूवरती येतील टोटल 2 धावा. यावेळी समोरच्या दिशेने केलं प्रहार, आक्रमण. भीड़ में लगता है उसे धक्का कहते हैं, बल्ले से लगकर मैदान के बाहर जाए उसे छक्का कहते हैं. 6 रन षटकार. आणि सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मागे सरकले पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलनी घेतली बाउंड्रीची भेट. 6 रन षटकार. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आम्ही मावळे. शूरवीर सह्याद्रीचे, शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे. शिकलो या पुढील चेंडू आपण पाहतोय यावेळेस देखील दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांचा इशारा, डेड बॉल. मृत चेंडू यावेळेस पंचांनी घोषित केले. काहीच तांत्रिक मैदानावरती अडथळ्यामुळे आपण पाहतो यावेळेस डेड बॉलचा इशारा. पुढील चेंडू आपण पाहूया आणि तेच तराट वेगवान चेंडू आपण पाहतो, शरीर भेदक मारा, कोणत्याही प्रकारची मोठी धाव नाहीये, डॉट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी, वाईट बॉल. पण एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशाने भटकले. यावेळेस देखील वाईट बॉल असेल आणि वाईट बॉल प्लस 1 धाव. आताच्या चेंडूवरती आपण पाहतोय टोटल 2 धावा. कभी कुछ ना करके भी देखो, 8 5 स्टार डू नथिंग. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू आपण पाहतोय टायमिंग झाला नाही, लो राहिलेला चेंडू त्यावरती 1 धाव. 22चा इशारा पंचांचा. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं पाहायला मिळालं नाही, निश्चितपणे 1 धाव असेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा 22ची फक्त 1च धाव.
बॅटची इनसाइड एज डीप फाईन रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, त्यावरती फक्त एक सिंगल धाव. पुढील चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा, यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. डॉट बॉल, कोणत्याही प्रकारचा मोठा धाव येत नाहीये. षटक संपतोय. 4 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 54 या आकड्यावरती. तर गुणलेखक म्हणून काम पाहत असताना आमचे अतिशय चांगले असे मित्र प्रथमेश सर या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खूप कोणत्याही प्रकारची चूक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. खूप चांगलं असं काम आपण पाहतोय. यावेळेस पहिल्याच बॉल वाईट बॉल आणि फाईनल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना त्यावरती आपण पाहतोय 22 देखील एक धावा असेल. वाईट +1 अशी आता चेंडूवरती 2 धावा. खरं तर या सामन्यामध्ये खूप जास्त एक्स्ट्रा स्वरूपाचे धावा खर्च केल्या ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक ना त्यावरती एक सिंगल धाव. एकच धाव असेल, दुसऱ्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसणार आहे. आणि आता ऑन स्ट्राईक लक्ष्मण शिर्के. आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरती आपण पाहतो एक सिंगल धाव परत. डेड बॉल. मृत चेंडू, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस समीकरण आपण पाहतो. डॉट बॉल असेल. आणि सपाट करून मोठा प्रहार आणि निश्चितपणे आपल्या फलंदाजीच्या निश्चितपणे आपल्या फलंदाजीमध्ये सांगत असताना ये मेरा ग्राउंड है और मैं इस ग्राउंड का भरत शिर्के. काय सुरेखा फटकेबाजी यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा शेबट करून त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद तेवढीशी पाहायला मिळाली नाही, फक्त एक सिंगल धाव असेल. आता ऑन स्ट्राईक लक्ष्मण शिर्के. दोन्ही बंधूंनी आतापर्यंत खूप सुरेख फलंदाजी केली. शेवटचा एक चेंडू आणि 15चा इशारा. 9 बॉल गॅपमध्ये या ठिकाणी पहिली धाव पूर्ण. थोडासा फंबल पाहायला मिळाला, बघता दुसरी धाव देखील पूर्ण. आता चेंडूवरती आले टोटल 3 धावा. 9+2. पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, हा असेल फ्रेट. आणि ह्याच्यानंतरची होणारी मॅच तुळजाभवानी किंग्स 11
आणि शिरकाय फायटर्स. शिरकाय फायटरने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. तुळजाभवानी तुमचे बॅटर रेडी करा. रात्र झाल्यामुळे 3 ओव्हरची मॅच होणार आहे आणि 3च्या 3 ओव्हर रामभाऊ शिर्के टाकणार आहेत. आणि रामभाऊ शिर्केने जर हॅट्रिक केली तर 30,000 रुपयाचं बक्षीस. 6ची हॅट्रिक केली तरी 30,000चं बक्षीस. जर कोणती टीम आज खेळायला तयार असेल तर त्यांना कमिटीकडून एक वेगळं बक्षीस देण्यात येणार आहे. हा पण आयडिया चांगला आहे सर. निश्चितपणे कमिटी हे याच्यावर लक्ष देईल. सर टार्गेट किती आहे? धाव फलक 68 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. लक्ष्मण शिर्के आणि भरत शिर्के यांनी खूप सुरेख खेळी केले. यावेळेस आपण पाहतो पहिला चेंडू टप्पा बॉल होता, त्यावरती फटका केला समोरच्या दिशेने, त्यावरती एक सिंगल धाव. खरं तर लक्ष्मण पिलाने जो नाव आला होता ना, अचानक मध्ये माझ्या डोक्यामध्ये ती एक स्पर्धा आली आणि त्या थ्रू ते एक नाव आलं. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहार केला. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाही. चेंडू सीमा रेषा पार. 1 बॉल 2 बाउन्स. 4 रन चौकार. यावेळी आपण पाहतो सुरेख फटका खेळला होता समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक होता, त्यावरती 4 धावा आपण पाहतो. लक्ष्मण शिर्के थोडंसं लांब राहिलं चेंडूपासून. खरं तर क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि पाहिलं त्याला लक्ष्मण शिर्के असतील, तुषार शेठ भोसले असतील, क्रिकेटवरती खूप जास्त प्रेम आहे आपल्या गावासाठी. खरं तर आपल्या खूप बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून स्पर्धा खेळण्यासाठी 2 दिवस उपस्थित असतात. अनेक मान्यवर आपण पाहतोय. खरं तर खूप बिझी शेड्यूल असतं, पण आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी खूप जास्त वेळ काढतात. यावेळी देखील फटका बसला. जेलची संधी आणि खूप चांगला प्रयत्न केला होता मित्रांनो. काय सुरेख प्रयत्न केला होता, त्यावरती आपण पाहतो 2 धावा पळून पूर्ण. यावेळी देखील थोडंसं खराब दिशेमध्ये गोलंदाजी आपण पाहतो. व्हाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू आला होता स्लॉट मध्ये, पण त्यावरती टायमिंग फसलाय आणि यावेळेस सुरेखरित्या झेल टिपलाय. फलंदाजी तर होईल बाद. बॅक टू द ग्राउंड. थँक्यू डीजे. खरं तर जेव्हा मी बोललो होतो चेंडू आला होता स्लॉटमध्ये, त्यावेळी सगळ्यांना वाटलं असेल की हा षटकार जातोय की काय. मला देखील वाटलं होतं, पण थोडंसं टायमिंग त्यावरती कमी पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होते. ते पहिला धक्का लागतोय संघाला. समीर. पुन्हा एकदा आपण पाहतो स्टेपआउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक संपतोय पहिला. खूप चांगला असं षटक पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा. 1 गडी बाद 8. 2 मातब्बर संघाची मैदानावरती पडली आहे गाठ आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत 8.
नवीन गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी भरत शिर्के. यावेळेस पहिल्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेलची संधी आणि सोप्पा लॉलीपॉप झेल होता आणि यावेळेस तो झेल सुटला आणि त्यावरती आपण पाहतो एक धाव. आणि सरपंच होते का, मग झेल खूप अवघड होता. सरपंच म्हणजे कार्यामध्ये खूप प्रॅक्टिसला वेळ भेटला नाही तर हे झेल त्यांच्यासाठी सोपं असतं, पण आता थोडंसं अवघड होतं. व्हाईट बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. एक यूट्यूब लाईव्ह वरती देखील एक रील व्हायरल झाली होती, त्यामध्ये कॉमेंटेटर करत असताना समोर पोलीस होते, त्यांनी कॅच सोडला, पण नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की ते पोलीस होते. मग त्याने म्हणलं की नाही, हे कॅच सुटला नाही आहे, खरं तर खूप अवघड कॅच होता, कारण त्या पदाला मान आहे. यावेळेस देखील आपण पाहतो समोरच्या दिशेने फटका खेळला, 2 खेळाडू धावत असताना आणि चेंडू सी मारेशा पार, 1 बाउंड चौकार. धड कुस्त्याचा आणि निश्चितपणे आपण पाहतो सुरेख प्रकारचे फटकेबाजी मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करत होता, लहान मुलाने यावेळेस चेंडूला स्टॉप केला आणि त्यावरती एक धाव. आणि लहान मुलाचं नाव आहे दाद्या. दादा, तुम्ही जे बांधावरती टोपी ठेवली आहे ना, त्या टोपीला जर चेंडू लागला तर 5 धावा मिळतील समोरच्या संघाला. यावेळी देखील आपण पाहतो कव्हर सीझन मध्ये फटका केला, पहिली धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि हे काय, खेळाडू थांबले होते बांधावर आणि चेंडू बांधाच्या पलीकडे फेकलाय आणि बघता बघता 3 धावा पळून पूर्ण. आणि दादा यांचं म्हणणं आहे की 1 रन शॉर्ट आहे. थोडंसं दादा तुम्ही खालच्या अँगलनी बघत होते म्हणून तुम्हाला वाटलं असेल, जरा तुम्ही जरा वयाने वाढताल तेव्हा तुम्हाला देखील वरचा अँगल भेटेल. यावेळेस नो बॉल, पंचाचा इशारा येतो, नो बॉल. यावेळेस आपण पाहतो समोरच्या फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः लक्ष्मण शिर्के त्यांच्याकडनं चूक होतीये आणि त्यावरती आपण पाहतो पळून 2 धावा पूर्ण. दोन षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती धावा तब्बल 21 या आकड्यावरती. जर याचनुसार धावगती चालू राहिली तर काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. लक्ष्मण शेळके हे देखील थोडंसं टेन्शनमध्ये असतील. यावेळेस बॅकफुटला सरकून फटका खेळायला डीप मिडविकेट रिझर्व्हमध्ये पहिली धाव पळून पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न असणार आहे 100%, त्यावरती आपण पाहतो 2 धावा पूर्ण. मैदानावरती खेळ चालू आहे तोपर्यंत आपण घेऊया पंचांचा इशारा येईल, सी ए टायर स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि तोपर्यंत आपण ऐकूया आमचे सर्वांचे लाडके या भागातील नंबर 1 ऑडिओ, रोहिदास ऑडिओ. कुस्तीत उतरला राजा माझा ग, राजा माझा ग राजा. रंग मारून चितपट केला जोडीदाराला, जोडीदाराला, जोडीदाराला. अगं बघा, काय बघा, हे पैन काल आला, पैन काल आला, पैन काल आला, पैन काल आला.
या ठिकाणी आमचे जे लेग अंपायर आहेत ना सर, तुमचा अल्ट्रा झूम करून इथं एक फोटो काढला, खूप चांगला असा फोटो आलाय. संध्याकाळी तुम्हाला एक गुगल पेचा नंबर येईल, त्या नंबरवरती गुगल पे करा आणि तो फोटो घेऊन जावा. खूप चांगला असा फोटो आहे. आणि मैदानावरती आपण पाहतोय जो टाइमआउट घेतला होता, रणनीती आखण्यासाठी टाइमआउट घेतला होता, तो टाइमआउट इथं संपायला आलाय. शेवटचे आपण पाहतोय 10 सेकंद बाकी आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि या ठिकाणी सेट टायर स्ट्रॅटेजिक टाइमआउट इथं संपलेला आहे. पुन्हा एकदा मैदानात खेळ चालू होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय रवी जाधव आपण पाहतोय गोलंदाज डॉट बॉल सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल सुरेख मारा गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय. खरं तर हार्ड लेंथ मध्ये जास्तीत जास्त चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहतोय. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील आपण पाहतोय लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट बॉल. मागील वर्षी आपण पाहतोय मालिकावीर खिताबाचे मानकरी होते तुषार शेठ भोसले. या वर्षी कोण असेल, पुन्हा एकदा आपल्या टायटलला डिफेंड करू शकतील का पाहूया. आपल्याला काही उद्याचे सत्रामध्येच कळेल. अनेक खेळाडू मालिकावीरच्या रेसमध्ये आहेत. स्वतः लक्ष्मण शिर्के हे देखील आहेत, त्यांचं देखील लक्ष असेल. आणि यावेळेस आपण पाहतोय तो धावपळ पूर्ण फेकी थोडीशी खराब आणि त्यावरती व्हॉट आर डायव्हिंग एफर्ट्स फॉर द टीम. त्यावरती आपण पाहतोय अजून एक धाव मिळेल. 3 धावा या चेंडूवरती. आणि काय ऍक्टिंग पाहायला मिळाली. ऍक्टिंग बघता निश्चितपणे ऑस्करचा अवॉर्ड फिक्स मिळाला असता. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळायला समोरच्या फटका फसला, झेलची संधी, टिपलाय झेल, संपवले फलंदाजाचा खेळ. फलंदाज इथं होईल बाद. बॅक टू डगआउट. मेरा बाप बदमाश था, मैं बदमाश ही हूँ. संजीदा दी हूँ जी मैं. जी हाँ, मैं हूँ खलनायक. धावफलकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. काय षटक हाताळले मित्रांनो. 2 षटकानंतर 21 धावा होते, तर मागील षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या त्याने 1 विकेट देखील मिळवली. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला बॉल लांबूनच फटका खेळलाय. चेंडू आला होता स्लॉट मध्ये, त्याला फेकून दिलं शेजारच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय उत्तुंग षटकार. तुम्ही भिडा किती मला लाडा किती द्यायचा जेवढा त्रास द्यायचा जेवढा त्रास. It's A.D. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा वास. अरे किती बी निश्चितपणे आतापर्यंत या सामन्यामध्ये एकटा बासवानी कामगिरी आपण पाहतोय. फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस डॉट बॉल कमबॅक केले गोलंदाजीमध्ये. आपण पाहतोय स्वतः गोलंदाज लक्ष्मण शिर्के. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केले. लागोपाठचे 2 चेंडू डॉट बॉल हाताळले ते. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतोय लाईन लेंथ मध्ये बदल. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट बॉल. हा क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतरचे 3 चेंडू डॉट बॉल आहे. मागे सरकून फटका केला समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू करतो हवाई सफर. सिक्सर. पुन्हा एकदा मागे सरकले फटका खेळला आपण पाहतोय. कव्हर सीझन मध्ये खेळाडू धावत असताना पण या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या. त्या तिसरीची संधी रनआउटचा चान्स असेल. चुकीच्या एंडवरती लक्ष गेलं.
बघता बघता 3 धावा पूर्ण. चार षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 42 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. लक्ष्मण शिर्के यांचं थोडंसं मागणं षटक पाहायला मिळतंय, पण आतापर्यंत धाव फलक आपण पाहतो 41 या आकड्यावरती. तर अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल 28 धावांची गरज. आणि आमचे गणेश भाऊ दर्डिगे यांच्यासोबत आम्ही सकाळी आलो होतो. खूप लांबचं ट्रॅव्हलिंग करून थंडी खूप जास्त होती सकाळी, त्यावरती आपण पाहतोय आता पळून 2 धावा पूर्ण. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 1 डबल धाव येणं गरजेचं आहे. आपण पाहूया या चेंडूवर समीकरण कळेल. आणि 1 2 3 4 झेल डिप्लॉय. फलंदाज इथं होईल बाद. बॅक टू बॅक आउट. आणि मला थोडंसं नाव घेण्यामध्ये चूक झाली होती. कृष्णा दर्डिगे यांच्यासोबत सकाळचा प्रवास खूप चांगला होता, पण थंडी खूप जास्त होती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल समीकरण. जेवढे चेंडू डॉट हातात आहे तेवढंच रन रेटमध्ये फायदा होईल, कारण टॉप 2 संघाला 2 चान्स मिळेल. फटका खेळायला फटका फसला. जेलची संधी. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कार्बन कमाल कॅच. सुरेख झेल या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज इथं होईल बाद. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसला. झेलची संधी. यष्टी रक्षक कोणत्या प्रकारची चूक करणार आहे. सरपंच काय सुरेखरित्या झेल टिपला आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि आतापर्यंत आपण पाहतोय या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले ते आणि आता लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट घेतली. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक होईल का. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का. गोलंदाज बॅट्समन पाठवा मित्रांनो. डेड बॉल सर. डेड बॉल द्या. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक होईल का. गोलंदाज आणि अपील आणि हॅट्रिक होणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. या ठिकाणी हा सामना इथं संपतोय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. उद्या पहिला सामना 8 वाजता चालू होईल.